नमस्कार, मी निकिता. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी डिंगऱ्याची सुकी भाजी कशी बनवायची हे बघूया. आता इथं मी स्वच्छ पाण्याने डिंगऱ्या धुवून घेतलेल्या आहे. त्यांचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. आपण गवारीच्या शेंगाचे करतो तसे. आता इथं मी हिरवी मिरची, लसूण घेतला आहे. आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. इकडं मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे. आता त्यामध्ये 2 वगळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊ. इकडं जिरे पण टाकून घेतले. जिरे पण चांगले असे लाल होईस्तोवर तळले. आता इथं मी मिरची आणि लसणाचं वाटण टाकून घेतलं आहे. ते पण चांगलं परतून द्यायचं आहे. ते पण चांगलं परतलं का मस्त त्याच्यातला तिखटपणा निघून जातो. आता मी पाव चमचा हळद टाकून घेतली आहे. ती पण परतली चांगली. मी आता या डिंगऱ्यात नेसून घेतल्या तर तसेच टाकणार आहे. कोणी त्यांना पाण्यामध्ये पण थोडं शिजवून घेता मग टाकता. आता मी तशाच कच्च्याच टाकून घेतलेल्या आहे. मस्त अशा परतून द्यायच्या आहे. डिंगऱ्यांना कोणी मोळ्यांच्या शेंगाची भाजी असंही म्हणतं, पण आमच्याकडे आम्ही डिंगऱ्याच म्हणतो. आता इकडं आपल्या चांगल्या असं परतून द्यायच्या आहे. त्या चांगल्या परतल्या त्यांचं पाणी जळूस तर चांगल्या परतल्या पण त्याच्यातला उग्रवास निघून जातो. आणि कोणी त्या पाण्यामध्ये शिजून घेतं ना, त्यामध्ये त्यांचं विटॅमिन पण निघून जातं. मी अशाच भाज्या करते. आता इथं मी मीठ टाकलं आहे. आता या मिठाचं पण मस्त असं पाणी सुटल. आपल्या ह्या मिठाच्या पाण्यामध्येच शिजतील. कसं मिठाचं पाणी पण सुटलं आहे त्याला. आता या मिठाच्या पाण्यामध्येच मस्त असं शिजतील. त्यांना थोडी वाफ दाबून घेऊ आपण. इथं मी झाकण ठेवलं आहे. 5-6 मिनिटासाठी आपण त्यांची वाफ दाबून घेऊ. एकदा माझे 5-6 मिनिट झाले. यात मस्त अशा शिजत आलेल्या आहे. त्याच्यामधलं पाणी कमी होईस्तोवर परतीत राहायचं आहे. आता आपल्या शिजत आल्या आहे थोड्या. आता इथं मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. आता ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये चांगलं मिक्स करीत राहायचं आहे. मिक्स केले की त्यामध्ये चांगला मिसळतो. इथं आपल्या शेंगाच्या परतत आलेल्या आहे. आणि आपल्या शेंगा तयार झालेल्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.